फोनवर एवढं डेंजर बोलतात ना की हॉर्न मारला तरी ऐकायला येत नाही लोकांना. मैत्रिणीला आणायला जाणार आहे, सो स्टे ट्यून, एंडिंग पर्यंत बघत राहा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत, जी आपली कालची मीटिंग राहिली होती, जी कॅन्सल झाली होती, ती मीटिंग आज कन्फर्म झाली आणि त्या मीटिंगसाठी आपण आता चाललो आहे. म्हणजे मी अजून तयार नाही झालो आहे, थोडासा माझा अशी केस विस्कटलेली आहेत, तर मी लगेच एका चुटकी मारून तयार होतो. तर आपण रेडी झालेलो आहे आता आणि आता आपण लगेच निघूया, कारण की फाटक लागला तर परत प्रॉब्लेम होईल. अरे पप्पांचा चष्मा घेतला चुकून, चावी घ्यायची होती. तर चला आपण आता निघूया डोंबिवलीच्या मार्गाने. तर मित्रांनो, आता आपल्याला लकीली फाटक मिळालेला आहे आणि आता आपण चाललोय डोंबिवलीला. ती मीटिंग आहे आपली, जे मी तुम्हाला सांगितलं. आता इथून आपण दिव्यातूनच, आता आपण दिव्यातच आहोत ऍक्च्युली, दिव्यातून बाहेर पडतोय आता. तर आता इथून बाहेर पडलो की आपण डिरेक्टली भेटूया सानिकाला. पोरं पण ना शाळेतून सुटले की एकदम मधूनच रस्त्यातूनच चालायचं असतं त्यांना. एकदम सगळे माझ्याकडे बघतायत की यांनी काय केलंय, फोन असा कुठे लावलाय उलटा आणि हा काय त्या फोन मध्ये बघून बोलतोय. फोनवर एवढं डेंजर बोलतात ना की हॉर्न मारला तरी ऐकायला येत नाही लोकांना. मस्त गाणं लावलं भाई, संबाटा. कशाही रिक्षा भरायच्या भाई, कशाही रिक्षा भरायच्या. बोल, मधीच थांबवायची, भरायची रिक्षा. मागे ट्रॅफिक हो नाही तर काय पण हो. सो फाटक नशीब खोललेलाच होता. थांबवा काका. लकीली आपल्याला आज दोन्ही फाटक, म्हणजे निघाल्यापासून लगेच फाटक मिळालेले आहेत. होटावरून जीप फिरवला की असं वाटतं की मातीत चाटतोय. अभिषेक 2 दिवसापासून बोलतोय भेट भेट, तर त्याला देखील आज भेटूया. तर मी अभिषेकला फोन केला होता, तर अभिषेकला झालं होतं थोडं लेट आणि अभिषेक चालला कामाला. तर आता मी आलो डिरेक्टली सानिकाच्या बिल्डिंग खाली सानिकाला घ्यायला. तर आता आम्ही चाललो अर्चितकडे, तिथे आम्ही बसून डिझाईन्स करणार आहे. सानिका आलेली आहे मित्रांनो, फुल पूजा बिस्तारा बांधून. मी निघालो एरियातून, तर हे 2 लहान पोरांनी बघितले ब्लॉग. बोलो हे ब्लॉगर, मेरे को ऐसा अंदर से खुशी हुआ ना जो भाई. मी आता रात्री पण येणार आहे आज. का बरं? इकडेच राहणार आहे रात्रभर. कोणाकडे? माझी एक मैत्रीण येणार आहे रात्री कोण? गावावरून, ते तुला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल. सरप्राईज आहे. मॅसेज काय ना? कोणाचं? माझं काय आहे लायसन्स, असंच बोलतो. आमचं लोकेशन मीटिंग पॉइंट, आमची मीटिंग कुठे असते भाई? कॅफेला भाई. अमीर लोक अमीर बाते. असं मला वाटतंय की आज आपण काही खाऊ पिऊ घालेल. बघू. अर्चित, जर तू उद्या ब्लॉग बघत असशील तर बघ आम्ही आधी काय बोललोय. जर तू आम्हाला काय खायला घातलं नाहीस तर काहीच हरकत नाही. आई, मी एवढा पडाव चढाव सांगितलंय तुझं नाव भाई, काहीतरी नाही. तो खिलवतो यार, आपणच नाही खात. सॉरी, खिलवतो नाही, पिलवतो. त्याने 2 वेळा आम्हाला कॉफी विचारलेली, पण आम्ही 2ही वेळेस नकार दिला होता. आम्ही यावेळेस हो म्हणणार. यावेळेस आम्हाला हो बोलायला खूप कारण आहेत. इथे पण स्टँडिंग लागते. गाईज इथे पण स्टँड आहे. आमची जस्ट मीटिंग संपली. 10:30 झालेत. परफेक्ट. खूप काम केलं आज. सगळ्या डिझाईन्स कम्प्लीट उडवून टाकल्या. तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसतील त्या डिझाईन्स, दाखवू. सो तोपर्यंत स्टे ट्यून. सानिका येते, जरा पॅकअप मारते. सो सानिका आल्यावर आपण पुढच्या चर्चा करूया. 10:35 झालेले आहेत. आम्ही पोहोचलो कितीला? असे आपण पोहोचलो 7ला. 7 वाजता. हा, परफेक्ट 7च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. 7 ते 10:30. बट दिस इज अ व्हेरी गुड अचीवमेंट. आपण 3 तासात 10 बॅनर फिरवले, ते पण 30-30 फुटाचे. आता आम्ही तुम्हाला ते वाला वर्क दाखवायला नेतोय.
ते होपफुली ते आता तिथे आमची चर्चा चालू होती की त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय की तिथे ते दिसत नव्हते वर्क. तर एकदा चेक करू जाऊन, आपल्याला जाऊन बघायला काय जातं. तसं पण आम्हाला तसंही तिकडनंच जायचंय, सो आम्ही चेक करूनच जाऊ. त्यांना आपल्या ड्रीम्सचा कॉन्टॅक्ट दिलायस का? येस, इंस्टाग्राम हँडल मी लास्ट ब्लॉग मध्ये मेन्शन केलंय डिस्क्रिप्शन मध्ये. सो तुम्हाला काही जे आम्ही वर्क करतोय ते जर तुम्हाला आवडत असेल आणि जर तुम्हाला त्या टाईपचं वर्क हवं असेल तर आपण नक्कीच भेटूया, कॉन्टॅक्ट करूया आणि कामासंबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या आपण डिस्कस करूया. गाईज, तुम्हाला जर आमचे पोस्टर्स कुठे दिसले तर नक्की ड्रीम्स मीडियाला टॅग करा. येस, नक्की ड्रीम्स मीडियाला टॅग करा. की बिलबोर्ड्स म्हणजे जे स्वप्न होतं, म्हणजे स्वतःचा फोटो लावणं हे स्वप्न आहेच, पण जिथे आपलं काम प्रदर्शित होतंय ते पण एक मोठं स्वप्न आहे. पण डॅनी पंडित सारखा जो व्हायरल आणि आता ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी आम्हाला काम करायची संधी मिळाली आहे. सो आम्ही खुश आहोत. आता मी सानिकाच्या बिल्डिंग खाली आहे. सानिकाला जस्ट सोडलंय. परफेक्ट 11 वाजलेत. 11 वाजलेत. येस. तर आता मी चाललोय दिव्याला. मी परत येणार आहे इकडे, म्हणजे मैत्रिणीला घ्यायला. तर ते कसं विसरेन भाई, तिला घेणं इम्पॉर्टंट आहे. चल सानिका. आता वाजलेत 12:15. मी आलोय मित्राच्या इथे, हितेंद्रकडे. तर जरासं आता थोडंसं फिरतो आणि मग नंतर आराम करतो, कारण की सकाळी 3-4च्या दरम्यान माझी मैत्रीण येणार आहे. तर तिला पिकअप करायला जायचं आहे मला. तर त्यासाठी मी आत्ताच येऊन थांबलो डोंबिवलीमध्ये, कारण की ती बस डोंबिवलीला 3:45, 3:30-4:45च्या दरम्यान येते आणि माझी मैत्रीण खूप दमलेली असेल, तर तिला घ्यायला जायचं आहे मला. तुम्हाला जर ती माझी मैत्रीण बघायची असेल तर एंडिंगपर्यंत टिकून राहा. ब्लॉग थोडासा मोठा होईल. मला कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा गाईज. मी स्टोरी टाकली होती आज. मी सकाळी स्टोरी टाकली होती व्लॉगची अपलोड केल्याची. तर मला त्या स्टोरीवरती व्लॉगसाठी तर रिस्पॉन्स आलाच, की लोकांनी खूप कॉंग्रॅच्युलेशन केलं, सपोर्ट दाखवला, मोटिवेट केलं आणि व्ह्यूज पण चांगले झाले त्या व्लॉगला, म्हणजे रॅदर दॅन कोकण ब्लॉग. त्या ह्याच्यावरती मला DMs आले की भाई तुझ्या त्या रील्स चांगल्या होत्या, कपल रील्स, तर तू त्या परत का नाही चालू करत. तर त्या रील मी परत चालू करू की नको करू यासाठी मला कमेंटमध्ये कळवा. आणि सध्या माझी रील पार्टनर जरा अभ्यासामध्ये बिझी आहे, सो एकदा मला तिच्याशी पण गुफ्तगू करावी लागेल या विषयावर की रील बनवायची की नाही. जर ती हा व्लॉग बघत असेल तर ती करेल कमेंट किंवा मला पर्सनलला DM करेल की आपण परत स्टार्ट करूया. नाही केलं तर मी करेन, त्यात काय एवढं. ऑडियन्स के लिए कुछ भी गाईज, कुछ भी. सो बघूया, प्रयत्न चालू आहेत की परत पण असं काहीतरी इंटरेस्टिंग कॉमेडी कपल रील्स काढायचा. बघू, तुमचा सपोर्ट असेल, जर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवलात की तुम्हाला हे सगळं हवं आहे तर या गोष्टी मी करेन. तर त्यासाठी कमेंट करावं लागेल तुम्हाला. जरा कीबोर्डवर बोटं घालून कष्ट घ्यावे लागतील. मराठी, इंग्लिश, हिंदी जे काय असेल ती कमेंट करा. त्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देतो. सो कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेवढा शेअर करता येईल तेवढा. आता मी आलो आहे मित्राच्या घरी. आता मी थोडा वेळ झोपतो आणि मला सकाळी लवकर उठून जायचं आहे मैत्रिणीला आणायला. हा व्लॉग थोडा लेट अपलोड होईल, कारण की मी सकाळी जाईन, शूट करेल, एडिट करेल, थोडा वेळ जाईल. सो थोडा सपोर्ट करा. मैत्रिणीचा आता जस्ट फोन आला होता की ती आता शिळे फाट्याला आली आहे. मी झोपेतून उठलो आहे आणि आता वाजले 3. तर मी माझ्या मैत्रिणीला पटापट निघतो, घ्यायला जातो. तर आता भेटूया डायरेक्ट मैत्रिणीला. आम्ही निघालोय गाडी घेऊन. मैत्रिणी आली आहे माझी, खूप एक्सायटेड आहे. 1 वर्षानंतर भेटणार आहे तिला. ती आता म्हणजे तिने सोडला होता पनवेलवरून, ती निघाली होती. त्यानंतर ती म्हणाली शेळपाटा सोडले, 10-15 मिनिटात पोहोचेल. आता आपण तिकडे पोहोचूया पटापट. तर आता आम्ही दोघं पोहोचलोय बस स्टॉपवर. हे बस कुठल्या रूटने आणतात काय माहिती, आतल्या बस स्टॉप सोडून बाहेरच्या, म्हणजे हा इथे गार्डा सर्कल आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज चौक. सॉरी, छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. नाव बदललं त्याचं.
मी कसा इथला नाही ना भाऊ, मला माहित नाही, त्यामुळे कसं ते आता जुनं नाव असं ते तोंडातच बसलेलं आहे गार्डा सर्कल. मैत्रीण हँग होणार आहे भाई माझी गाडी बघून, तिला माहितीच नाही मी गाडी घेतली. एका मैत्रिणीला आणला 2-2 गाड्या, दोन्ही पण टीव्हीएस कंपनी. तुमचं काय मत आहे, तुमच्या वेगोला किती वर्ष झाली वेगोला आता 10 वर्ष झाली. आणि अजून किती वर्ष झालेल? तसं लिगली नोटीस नुसार अजून 10 वर्ष चालेल. आम्हाला अजून 10 वर्ष नाही घासायचे. नाही मला वाटतंय तिचं अंतिम काय? संस्कार करा. सायलेन्सर बाहेर आहे बघा. ही हालत तर आता सध्या पुरते ही तर अशी झालीच आहे. पुढे मार्गाड बिरगाडची अवस्था तर अजून बेकार झाली आहे. ठीक आहे बघू. चले तो शांत तक नाही तो शाम तक अशी गत आहे गाडीची. तर आपली झोप काय झाली नाही, झोपलो आणि फोन आला आपल्याला. ठीक आहे. नाही, आता प्रफुल्लची मैत्रीण येते बोलल्यावरती तू एक्साइटेड आहेस की नाही मैत्रीण बघायला? मैत्रीण मला तर माहिती आहे. ठीक आहे. बस काय यायचं नाव घेत नाही काही. आम्हाला बोले 5 मिनिटात द्या, आम्ही 5 मिनिटात आमच्या जरा 4-5 फंटर मित्रांना सोडून पण आलो. बुर्जी भाऊ गाणार बुर्जी भाऊ. आम्हाला रस्त्यात कोणतरी भेटले बोलते जरा सोड जरा नाक्यावरती. बुर्जी भाऊ गाणार का? खाणार भाई खाणार राईस बीस खाणार. आई शप्प राईस जर आम्ही खायला जर कधी बसलो असतो वाटतं तिकडे कढईत आम्हाला राईस बनवायची वेळ आली असती. A few moments later. आलेली आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मैत्रिणीला. हे बघा, आता आम्ही चाललोय गाडीवरून घरी. काय वाटतंय? बोल काहीतरी. काय बोलू? काय बोलू म्हणजे तू बाईक वरून येते, तुला आईला ट्रेननी म्हटलं जाऊया, बोलते मला कंटाळा आले गाडीवरूनच जाऊया. तर आता आम्ही घरी जातो. ऍज युजल आम्ही दिव्याच्या फाटकाला आहे. आम्ही दिव्याला आलो पण, आणि आता आईला जस्ट विचारलं मी तिथे बस स्टॉपच्या इथे की तुला कसं जायचंय, ट्रेननी जायचंय की गाडीने जायचंय? तर आई बोलते ओलानी जाऊया. मी म्हटलं ओलाला पैसे देण्यापेक्षा आपण गाडीने जाऊया. तर ती बोलते तसं पण मला ट्रेननी जायला कंटाळा आला होता, तर आपण गाडीनेच जाऊया. मग आम्ही आलो गाडीने. पप्पा बोलतात तुला थंडी नाही वाजणार? आई बोलते नाही मला काय थंडी बिंडी काय नाही वाजणार, आम्ही मस्त गाडीने. कंटाळा मला आला होता, कंटाळा आला होता. पुन्हा लावलेस बाबा म्हणून म्हटलं बा गाडीच मला लिव कंटाळा आला. माझी मैत्रीण एकदम ब्लॉग फ्रेंडली, एकदम ब्लॉग मध्ये फुल इंटरॅक्शन, माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे तिला. तर हेच, आता आम्ही आलो दिव्याला, आता आम्ही घरी पोहोचू. खूप दमलोय आज. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा माझी मैत्रीण कशी वाटली, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकन वाजवा, जेणेकरून मी कोणता नवीन ब्लॉग अपलोड केला तर तो तुमच्या नोटिफिकेशनमध्ये लगेच दिसेल. सो तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आणि माझे ब्लॉग बघत राहा. बाय बाय. बाय बाय बाय. बाय बाय.